खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. कॉन्ग्रेचुलेशन जेपी जयेश पाटिल। देखिए एक बात मैं आपको बताता चलूं कि धर्मराजा चषक जो इससे पहला हुआ था उसमें मैगी रनर्स रही थी। ये आप देख सकते हैं पूरी मैगी टीम को बहुत खुश, शाहिद अंसारी बहुत खुश, गणेश पालीवाल जी बहुत खुश हैं, पूरी टीम बहुत खुश है। कमेंटेटर राहुल भैर आपको कमेंट्री से जुड़ जाना है। यूट्यूब पे मांगीलाल पालीवाल साहब पूरा मैच देख रहे थे, उनको भी हम मुबारकबाद दे रहे हैं। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए भाविक नहीं, गेंदबाजी के लिए कमेंटेटर राहुल भैर, कमेंटेटर राहुल भैर, खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया गेंदबाज राजेश बंडी को। कमाल का मुकाबला रहा था पिछला। अब फाइनल चैलेंज वर्सेस मैगी 11 कल होगा। पहली गेंद बंडी, उछाला है इनफील्ड के ऊपर से और गेंद निकल गई है सीधी लॉन्ग ऑफ पे, सिक्सर। काय फटका खेळला अमित याने. जवळ हा बॉल गेलेली, खरं तर उजव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू होता आणि काय फटका खेळला होता. सरळ चेंडू वाइड ऑफ लॉन्ग ऑफ सीमारेषेच्या बाहेर इनफील्डच्या वरून 6 धावांसाठी षटकार. कमाल का स्ट्रोक खेला है। जूजी ऑफ वाली थी, आगे रखी हुई गेंद थी और बिल्कुल आंखों के नीचे गेंद को लॉफ किया। लॉन्ग ऑफ पे 6 रन। अमित त्याच्या बॅटमध्ये निघाला हा फटका बघितला आपण पहिल्याच चेंडूवर. राजेश बंडी, अच्छी वापसी, अच्छी वापसी, करारा जवाब, स्विंगिंग यॉर्कर, बाल बाल बच गए। ये देखिए लगभग गेंद स्टंप को फूक मारती हुई विकेट कीपर के पास। कमबॅक करताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर काय चेंडू हाताळला होता. अगदी खोलवर टप्प्याचा फुलर लेनचा चेंडू आणि पूर्णपणे बीट केलं होतं. कमाल की बॉलिंग कर रहे हैं। आपण पाहतोय गावदेवी कोळसे संतोष पाटील यांचा पुरस्कृत हा संघ आहे. गावदेवी कोळसे, यस, संतोष पाटिल फेम टीम है। गावदेवी कुलशेत, रन बने 6, पहला ओवर चल रहा है। राजेश बंडी, इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ। अपील एलबीडब्ल्यू की, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई है शॉर्ट लेग पे, 1 रन आता हुआ। बढ़िया निर्णय अंपायर का, पहले बैट को लगा था और फिर जाके गेंद पैरों से टकराई थी। ॲब्सोल्युटली, कारण स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटला स्पर्श झाला, त्यानंतर चेंडू पायावर आदळला, त्यामुळे हे अपील पंचांनी फेटाळून लावलेलं आहे. पंच परेश महाजन, राजेश बंडी गेंदबाजी कर रहे हैं। इसके बाद बॉल आउट होगा और उसके बाद एक और मुकाबला। आज 2 टीमें क्वालिफाई करेंगी। कल पहला क्वार्टर रहेगा गुरसई बी और बामन डोंगरी के बीच, ठीक 11 बजे। इस मरतबा स्लॉक कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं और बढ़िया कैच, पहला विकेट। खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती प्राप्त केली, कारण पहिल्या मॅचमध्ये प्रणय आणि धुवाधार बल्लेबाजी केली होती, जबरदस्त बॅटिंग केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता. यावेळेला मात्र खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त झालेली आहे.
पहिला मोरा टिपला जातोय. धावसंख्या मात्र आहे 7. फलंदाज बाद झाल्यानंतर खेळाडू कक्षामधून जो बॅटर येतोय त्याने लवकर यायचं आहे, लक्षात ठेवायचं. कमेंटेटर राहुल वीर, नए बैटर मैदान में आते हुए अक्षय पाटिल। राजेश बंडी, बॉलर बैक ड्राइव, कैच छूटा है वहां पे, बहुत ही मुश्किल अवसर था। इस तरह के कैचेस लिए नहीं जाते बल्कि हाथों में चिपक जाते हैं। नाही, प्रयत्न केला होता मात्र अशा प्रकारचा झेल घेणं तितकंसं सोपं नसतं. स्कोर है इस वक्त 8 रन 1 विकेट। टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई गावदेवी कुलशेत। थाना ग्रामीण की बहुत मजबूत टीम पकड़ी जाती है। राजेश, पल्लू शॉट खेलने की कोशिश, गेंद फ्लाई स्लिप में गई। 1 ओवर की समाप्ति, रन बने 8, विकेट गिरा है 1। कधी पहिल्या चेंडूला एक मोठा फटका बघायला मिळाला होता. त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं. खूप चांगली गोलंदाजी केली आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/8. कारण आपण पाहतो की पहिल्या चेंडूवर 6 धावा, त्यानंतरच्या 5 चेंडूवर फक्त आणि फक्त 2 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. संतोष पाटील पुरस्कृत संघ गावदेवी कोळसेत विरुद्ध वरादेवी स्पोर्ट ताडाळी या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. दुहेरीतली ही खरं तर तिसरी मॅच आहे. त्यानंतर बॉल आऊट आणि अजून एक मॅच. दुसरं षटक अमोल येतोय. फार एंड अर्थात पाईपलाईन एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी येतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा अमोल ठाकूरने खूप चांगली गोलंदाजी केली होती. महत्त्वपूर्ण अमोल ठाकूर असेल, भाविक बजागे असेल, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली होती. आज सपोर्टर्सचा खूप सपोर्ट दिसतो या ठिकाणी. प्रेक्षक खूप दिसत आहेत. वराल स्पोर्ट ताडाळे संघाचे सपोर्टर्स आलेले आहेत मोठ्या संख्येने. अमोल लेफ्ट आर्म ड्राईव्ह केलेला आहे. सरळ चेंडू जातोय डीप मिड ऑफला, थोडंसं मिसफिल्ड होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि तिसऱ्या पंचांची निर्णय सोपवत आहेत. तिसरे पंच रमीज रईस. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि धावपात करण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. टीव्ही पंच. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. नॉट आउट. दोन धाव पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 10. 5 षटकांची ही निर्धारित मॅच आपण पाहतोय. याला मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे डीप एक्स्ट्रा कव्हरला फक्त एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कारण डीप एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. धावसंख्या होते 11.
अमित याने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला होता. याला मात्र जागेवरनं खेळायचं होतं. फुटवर्क बघायला मिळालं नाही. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर आहे 11. अमोल खूप चांगली गोलंदाजी करतोय, कारण मागच्या मॅचचा मी उल्लेख केला त्यावेळेला अमोलने खूप चांगली गोलंदाजी केली होती. फ्लिक केलेला आहे चेंडूला. शॉर्ट स्क्वेअरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त आहे. खास करून अमित यांनी जी धाव घेतली होती डेंजर एंडकडे पूर्ण केलेली आहे. हेच फार महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे. यस, नो, वेट, होय, नाही, थांब, या 3 गोष्टी तुम्ही धाव घेताना विचार केला पाहिजे. 2 धाव मिळतात आणि धावसंख्या झालेली आहे 13. अमित मात्र सातत्यानं आपला धावपळ खालताना प्रयत्न करतोय हलका ठेवण्याचा, कारण त्याच्याकडे एक क्षमता आहे. आणि अमित असं आहे की क्लास क्रिकेट आहे. अमितकडे क्लास क्रिकेट आहे. अमोल याला हुकचा फटका, चेंडू हवेत आणि डीप स्क्वेअर लेगला खूप चांगला झेल आणि महत्त्वपूर्ण सफलता अमोलने आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. अमित इस्बा आणि हे पाहू शकता सेलिब्रेशन. वरालदेवी स्पोर्ट्स तळाले संघाचे सपोर्टर्स क्या बात आहे, बँड घेऊन आलेले आहेत. आणि काय येऊ नये, संघ जेव्हा चांगली कामगिरी करतो तेव्हा ते सपोर्टर्स जास्त प्रमाणात असतात. म्हणजे तिवारीजी सुद्धा बिजी असतात, पण यावेळेला अगदी अतिशय शांतपणे आपल्या संघाचा खेळ पाहताना एक मोठे सपोर्टर्स आहेत. आज VIP वर सुद्धा मोठ्या संख्येने वरालदेवी स्पोर्ट्स तळाली संघाचे सपोर्टर्स मोठ्या संख्येने दिसत आहेत. आणि ज्ञानेश्वर मुकादम मी एक पाहतोय की जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असते ना, तेव्हा मान्यवरांची मांदियाळी अगदी पहिल्या दिवसापासून बघायला मिळते मोठ्या संख्येने. अमोल स्विच इट, काय फटका खेळलेला आहे. अगदी डीप कव्हर, डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार. ते सुंदर फटका, स्विचचा फटका आणि पहिल्या चेंडूवर चौकार लगावला आणि आता माझा धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झाली 17. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 9. दोन बाद धावसंख्या झालेली आहे ती 17. माझ्यासोबत कॉम्बॉक्समध्ये जोडले जात आहेत व्हॉइस ऑफ कल्याण डोंबिवली, सुमधुर आवाज राहुल भोईर. वेलकम, स्वागत आहे. थँक्यू सो मच गवलीजी. रन शिकून बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपला. 17 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. 2 विकेट गेल्याच आपण मोठ्या संख्येनं पाहुणे देखील पाहतोय टेलिव्हिजन सेटवरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा 2 विकेट गेलेल्या आहेत. जो आपल्याला चांगला एक आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील मैदानाच्या आतमध्ये महत्त्वपूर्ण मॅच गावदेवी कोल्शेश अगेन्स्ट वरालदेवी स्पोर्ट्स ताडालीमध्ये महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण का 2 चांगल्या टीम खेळत आहेत. रन्स आहेत 17, 2 विकेट गेलेले आहेत. अक्षय सोबत जयेश. थँक्यू सो मच डॉक्टर गवली सर. बघा 12 मिनिटं झालेली आहेत. आमच्या ऑफिशियल स्कोर आम्हाला जरूर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. जो काय वेळ आहे तो जास्त आपण अधिकचा घेऊन घ्यायचा. फटका चांगला आहे, तिकडे रन्स देखील चांगल्या मिळतील. चेंडू स्लीपर कव्हर बीट करत असताना चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. अक्षयच्या बॅटमधून अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्लीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना
हा सुंदर शॉट, सुपर फटका. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 21 वरती कोलशेत संघ मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत अगेन्स्ट. चांगला चेंडू भाविक बजाकीचा आडव्या पाटणा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर डीप मध्ये बघतो आपण. चांगले फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा इकडनं कंप्लीट केल्या जातात. आमचे सन्माननीय महेशदादा पाटील आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. आज बकासूर जो आला त्यांची अफाट मेहनत होती याच्या मागे. भरपूर त्याने मेहनत घेतली. सातत्याने त्यांचे कॉन्टॅक्ट सुरू होते आणि आज फायनली स्वप्न पूर्ण झालं भिवंडीकरांचं आणि आमचे सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांचं देखील. फिल्डिंगमध्ये काहीसा आपल्याला चेंजेस पाहायला मिळतोय. महत्त्वपूर्ण मॅच आहे देखील आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. आखोटापाचा ऑनसाईडला पूल केला. फटका चांगला डीप मध्ये. फिल्डर त्यांना बीट करत चेंडू चाललेला आहे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. व्हेरी गुड बॅटिंग. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अर्ध्या विकेटवरती चेंडू आपल्याला भाविकचा पाहायला मिळाला. ऑन साईडला चांगला फटका. पिकअप शॉट देखील खेळले. लॉंग ऑनचे जे फिल्डर थोडेसे स्क्वेअर होते त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 फ्लाय होतीये. स्कोरबोर्ड एकूण 27. 27 या आकड्यावरती धावफलक आहे. चांगला फटका. कोलशेत संघाचे जरूर प्रयत्न असतील पहिल्या इनिंगमध्ये एक चांगली धावसंख्या त्यांना सेट करायचे आणि तो प्रयत्न सुरू झाला आहे मॅचमध्ये. 22 आक्रमण सुरू झालेलं आहे. अक्षय आणि जयेश खेळतो. अक्षयनं 5 बॉलमध्ये 10 केलेले आहेत. जयेशने 1 बॉलमध्ये 4 केलेले आहेत. ओव्हर द विकेटना समोरच्या दिशेनं फटका. पॉइंटला बघतो आपण. चांगली फिल्डिंग देखील पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले बघतो आपण. स्कोरबोर्ड 28 रन्स इन अ बोट. 28 धावा स्कोरबोर्ड वरती. 30 षटक प्रगतीपथावरती असताना 2 विकेट्स गेलेले आहेत. यावेळेचा हा चेंडू विकेट किपर देखील बीट झालेले आहेत. बघूया अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत हे ना बाकी 22चा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती. 29 रन्स इन अ बोट. 29 धावा. गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना भाविकने आतापर्यंत 11 धावा खर्ची केलेल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना. सेफ आउट झाले बॅटर. पॉइंटला फिल्डर थोडीशी करा. फिल्डिंग डिरेक्टचा जरूर प्रयत्न करणं गरजेचं होता. 10 विकेट एक सिंगलच मिळेल. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बरोबर 30 धावा आहेत. 10ची सरासरी चला पाण्याची मागणी होते. पाणी घेऊन आपण लगेच जायचे मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस 30 धावा. 2 खेळाडू बाद. गावदेवी स्पोर्ट्स कोलशेत पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना
3 ओव्हरचा खेळ संपला. 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी स्पोर्ट्स कोशेट टीमची 3 धावा स्कोर बरोबरती आहेत. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल लक्ष आणि जयेश मात्र चांगले बॅटिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम आणि चांगली मेहनत घेतलेली आहे क्रिकेट टुर्नामेंटसाठी, खास करून वरादेवी स्पोर्ट्स टीम तडाली टीमनं. तो स्वतः आता मात्र खेळतात. आयोजक संघ बॉलिंग मागवती. बॉलर अमोल ठाकूर, फिरकीपटू यावेळेचा बघतो आपण. हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. गली रिजनमध्ये चांगली फिल्डिंग देखील. 10 विकेट एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स आहेत 31. 31 धावा. अमोल बॉलिंग मागवती, फिरकीपटू आलेला. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल कोलशेट टीमचा. समोर बघतो आपण वरालदेवी टाळाली. चांगला चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलेला. डीपमध्ये बघतो आपण प्रोटेक्शन आहे. मिड विकेटचा फिल्डर लगेच चेंडूपर्यंत पोहोचला. पोहोचून फेक करेपर्यंत धाव मात्र इकडनं एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला. एकूण बघतो आपण 32 आकड्यावरती. प्रिन्स मूवीचा प्रतिम आणि दर्जेदार सुरेख असं टेलिकास्ट. समोर इनसाइड आउट मिस टायमिंग आहे. तिथे बघतो आपण शॉर्ट कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग, फलंदाज बाद. बँड पद्धत देखील तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. मनोरंजन आणि मनोरंजन क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला मागच्या 3 रात्रीपासून आपण एन्जॉय करतोय. सुंदर आणि दर्शदार असं नियोजन. धर्मराजा चषक 2024 निलेश हरिचंद्र चौधरी वरालदेवी स्पोर्ट्स रादाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दर्जेदार अप्रतिम हे क्रिकेट टुर्नामेंट. उद्या शेवटचा मेगा फेस्टिवल डे. मग आजच्या देखील रात्रीमध्ये आपल्याला भरपूर चांगलं क्रिकेट हे नक्कीच या स्पर्धेचे आमचे जनक आयोजक विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक निलेश हरिचंद्र चौधरी साहेब सध्या टेलिव्हिजन सेटवरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भरपूर मेहनत या स्पर्धेमध्ये आपण बघतो. सातत्यानं एक वेगळी संकल्पना आहे क्रिकेटच्या माध्यमातून. सामाजिक कार्य, हळदी कुंकू असेल किंवा सेलिब्रिटी असतील, ऑर्केस्ट्रा असेल, सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. समोर लॉंग ऑनला तिकडे बघतो आपण फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. धाव मात्र एक सिंगल इकडनं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स एकूण आपण बघतोय 33 धावा. 3 खेळाडू बाद, 33 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 चेंडू संपलेले आहेत. 3 माफ करा, 4 चेंडू टाकून झालेले आहेत. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते ठाकूरची. ठाकूरकडे चांगला टप्पा आहे, चांगला वेग आहे, चांगला टर्न पाहायला मिळतं. फिरकीपट्टू म्हटलं की तुम्हाला अशाच काय गोष्टी सातत्यानं पाहायला मिळतात आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते. जयेश संघर्ष मात्र तो करत असताना रन्स बनवण्याकरिता. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर देखील तेवढाच वेगानं तिकडे पोहोचले. चेंडूची वस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीनं गावदेवी स्पोर्ट्स कोलशेट टीमची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचल्या 35 आकड्यावरती. 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. चार ओव्हरच्या खरीच 35 धावा. स्कोर बोर्डवरती 3 विकेट्स गेलेल्या आहेत. आणि काय बॉलिंग केलेली आहे अमोल ठाकूरने. त्यानं 2 ओव्हर टाकल्या. 2 ओव्हरच्या त्याच्या स्पेलमध्ये तब्बल 14 धावा त्यानं खर्च केला. 2 विकेट घेतल्या. बघा 4 ओव्हर करिता 22 मिनिटं खर्चित झालेली आहेत. वेळ खूप महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. वेळेवरती जरूर मी प्रत्येकी वेळेस तुम्हाला सूचना करत असतो. आमच्या ज्ञानेश्वर मुकादमच्या सोबत ऑफिशियल गुणसंख्या लेखक गोरसेचे जे आहेत मग ते जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या माध्यमातून चांगली स्कोरिंग, चांगली आम्हाला अपडेट मिळत असते आणि चांगली अपडेट त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. प्लीज हरी अप, घाई करा. वरालदेवी स्पोर्ट्स 2 मिनिटं पण ड्रिंक्स ब्रेकची. त्याच्यानंतर 4 ज्या ओव्हर आहेत त्या वेळेवरती महाजन कंप्लीट झालेल्या आहेत. म्हणून आपण आता लगेचच मॅच पुन्हा कंटिन्यू करू. तुम्ही नक्कीच मगाचा हायलाईट पाहायला मिळेल. हिंद केसरी बकासूर तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल. ज्यानं महाराष्ट्र तर अखंड भारत देश या बैलाचा फॅन आहे. तो
नवमहिंद केसरी सरपंच बकासूर. तशा काही झलक तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतात. टेलिव्हिजन सेटच्या माध्यमातून आमचे प्रिन्स मूवी सुंदर असं टेलिकास्ट ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. ब्रास बँड गाजा भाषानं त्याचं पूर्ण श्रेय जाईल सन्माननीय महेश शेठ पलील ताराले भिवंडी. खरं का जेव्हा जेव्हा बैलगाडी शर्यतीचा विषय येतो तेव्हा तेव्हा हा नाव आवर्जून महाराष्ट्रभर गाजतो. ते नाव म्हणजे महेश शेठ पाटील ताराले भिवंडी. लास्ट ओव्हरला सुरुवात फटका यावेळेचा चांगला आहे. डीप मध्ये बघतो आपण फिल्डर देखील उपस्थित नाहीये. चेंडू तिकडे वेगाने चाललाय. चांगले फिल्डिंग चेंडू शॉप केलेला आहे. उचलून फेक करेपर्यंत काहीशा रन्स तिकडनं मिळतील. डेरेकिट मात्र वेगानं 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. रन्स खूप महत्वाचे असणार आहेत या क्षणाला. लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. इकडनं बघतो आपण मुकादम मॅक्झिमम ज्या रन्स आहेत त्या 50+ हव्यात. पहिल्या इनिंगमध्ये गावदेवी स्पोर्ट्स कोळशेतला 3 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वरती. प्रेम बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय लास्ट ओव्हरमध्ये ते बॉलिंग करतायत. जयेश आणि प्रीतम या दोघांवरती जिम्मेदारी असणारे डेथ ओव्हरची प्रथम आहेत. माफ करा, प्रथम आणि जयेश. अडतीस धावा स्कोर बोर्डवरती आहेत. प्रेम लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती. लापटी बॉलर वेगवान चेंडू ऑन साइडला फटका उडवला. डीप मध्ये फिल्डर आहेत. भगवा चेंडू त्याला बीट करून जाणार नाहीये. लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग गवसलेत. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण विकेट. धक्का लागत असताना बघतो आपण या मॅच मध्ये. चौथा धक्का गावदेवी स्पोर्ट्स कोळशेतला. हा सेलिब्रेशन जल्लोष सध्या तरी बघतो आपण टीम वरालदेवी स्पोर्ट्स ताडालीचा. अप्रतिम झेल तिकडे पकडलेला आहे. भावेश बजाके अप्रतिम फिल्डिंग. लॉंग ऑन मध्ये चेंडू भरपूर हवेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटले का चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करेल. प्रतिम टेलिकास्ट ड्रोनचं नक्कीच तुम्हाला हा दृश्य पाहायला मिळेल. काय टेलिकास्ट आहे, अप्रतिम टेलिकास्ट आहे. खरं शब्द नाही आहेत या टेलिकास्ट करिता. ज्या अनुषंगाने बघतो रन एकूण झालेले स्कोरबोर्ड वरती 38 का प्रतिम आपल्याला सुंदर असा आपण बघतोय ड्रोनच्या माध्यमातून जो व्ह्यू टेलिव्हिजन सेट वरती प्रिन्स मूवीचा दर्शकांनी अप्रतिम असा टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मेहनत या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. कमल यादव न्यू मॅन इन. प्रेम फुल टॉस आहे. गती कमी होती. स्लोवर चेंडू ऑन साइडला टर्न केला. डीप मध्ये बघतो आपण चांगली फिल्डिंग अपेक्षित होती. स्क्वेअरला थोडीशी खराब फिल्डिंग. चेंडू शोधून फेक करेपर्यंत इकडनं बघतो आपण 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे. स्कोर बोर्ड एकूण बघतो आपण 40 वरती आहे. आणि बघतो आपण भिवंडीचं पॅनल अंपायरिंग करतो. काय चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे. आमचे गोकुलदादा पाटील असतील, आमचे परेशदादा महाजन असतील, तसे आमचे शकील कोटी सर असतील, रमेश रईस सर असतील, शानू कुरुशी असतील. या 5 अंपायरना काय उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. जबरदस्त कौतुक आहे सगळ्या अंपायरचं. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोर बोर्ड 41 धावा. धावफलकामध्ये 4 विकेट्स गेलेल्या आहेत. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. कारण का आपण जशी जशी रात्र पुढे आपण काल देखील बघितलं शेळकेमध्ये स्पोगाव आणि जॉली स्पोर्ट्स कामतगावमध्ये कालची लास्ट जी आपण मॅच बघितली. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली पोगावनं आणि ते अंगलट आलं आणि जॉली स्पोर्ट्स कामतगंज सामना जिंकला. रिव्हर्स केलेत. फटका चांगला आहे. तिकडे बघतो आपण खराब फिल्डिंग झालेली आहे आणि त्याचा फायदा जरूर आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू थर्डमॅनला बीट करत असताना 4 धावा. चुका महागात पडतील. वराल देवी स्पोर्ट्स टीम या मॅच मध्ये जरूर चुका करते. हा चेंडू अडू शकले असते.
थर्ड मॅन बघतो आपण, थोडासा स्क्वेअर आहे. पॉइंट आणि गली रिजन मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल खराब आहे चेंडू, कदाचित बघूया अंपायर काय सांगतील. व्हाईट बॉल आहे. महाजन परीक्षा मला सांगत असताना हा चेंडू खराब आहे. जे बकासूर बैलाचे मोठे फॅन आहेत त्यांनी लगेचच, जसा बकासूरला त्यांनी एंट्री केली वरती रॅम वॉक करते आणि त्यांनी लगेचच फोटो काढून घेतला, बाबा मी अंपायर आहे इकडचा, मला अगोदर एंट्री द्या. आणि तो लगेचच पोचला जरूर बकासूर सोबत आणि फोटो काढून लगेच त्याने शेड्यूल ठेवलेला आहे. समोर ड्राय केलेला फटका चांगला विशेप मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंगच्या पेक्षा चांगली फिल्डिंग. डीप मध्ये बघतो आपण, रनआउटची संधी देखील नसणारे 2 धावा वेगानं कंप्लीट केलेल्या आहेत. रनिंग बिटवीन विकेट आपल्याला चांगली पाहायला मिळते. धावा 50+ चेस होणं इझी जाणार नाहीये. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले 48 आकड्यावरती. 4 विकेट्स घेतलेल्या आहेत. प्रेम अंतिम ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय. त्याने आतापर्यंत 13 धावा खर्च करीत 1 विकेट घेतलेली आहे आणि या षटकातील या पहिल्या डावातील निर्णायक चेंडू आहे. मोठा फटका 50+, एखादा चांगला चेंडू, कदाचित विकेट. बघूया, गती कमी केली, चांगला चेंडू आहे. 10 विकेटनं 1 सिंगलच मिळणार आहे अंपायर सांगत असताना. बघूया, चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. धाव मात्र इकडनं बघतो आपण, 1च मेल. एकूण धावा झाले 49 टार्गेट असणार या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्याकरिता वराल देवी स्पोर्ट्स ताडाली टीमला. वीर बजरंग कारेवली के कैप्टन और श्री गणेश बड़ोडी के कैप्टन अपने 3 गेंदबाजों के नाम देना है और विकेट कीपर का नाम देना है. वीर बजरंग कारेवली के कैप्टन और जतिन पाटिल और श्री गणेश भड़ोडी के कैप्टन, बॉल आउट के लिए आपके 3 गेंदबाजों के और विकेट कीपर का नाम देना है. बॉल आउट के टाइम मैदान में कोई नहीं रहेगा. 9 गेंदबाज, 3 विकेट कीपर और 2 अंपायर्स और 2 कमेटी मेंबर. लक्ष्य रखा है वड़ाल देवी टाडाली के सामने पूरे 50 रनों का. स्वागत है आपका देर रात धर्मराजा चषक टाडाली में. देखना है कि इलाका तुम्हारा धमाका हमारा या इलाका हमारा धमाका हमारा. ये बहुत ही खूबसूरत मंज़र ड्रोन कैम की मदद से, क्या खूबसूरत मंज़र है. दूर कहीं कामतगर और ताडाली की स्ट्रीट लाइटें जल रही है. मैदान
देखिए टाडाली टीम के लिए सुनहरा मौका है। संतोष अनंता चौधरी साहब ने ऐलान किया है कि हर सिक्सर के लिए 500 रुपये का इनाम दिया जाएगा। बहुत ही खूबसूरत नज़ारा। प्रिंस मूवीज़, मैं अक्सर कहता हूँ विलासार के शो अल्ताफ बाली का ऑर्गेनाइज, भावेश पवार का क्रिकेट और प्रिंस मूवीज़ का टेलीकास्ट आप शब्दों में नहीं बयान कर सकते। बल्लेबाज भेजना है प्लीज़, ओपनर भेजना है। वड़ाल देवी टाडाली, वीर बजरंग कारेवली के कैप्टन जतिन पाटिल, आपको 3 नाम आके देना है हमारे स्कोरर को, और श्री गणेश भड़ोडी के कैप्टन। देखिए आप ऑर्गेनाइजिंग कमेटी है लेकिन रूल रेगुलेशन सभी के लिए एक हैं। भाविक बजागे, ओपनर भेजना है प्लीज। ढोल ताशे के साथ ओपनर आते हुए, और ये सारा मानो सुई पड़ी हो तो दिख जाए। ये लाइट अरेंजमेंट, ये मंडप अरेंजमेंट स्वर्ण गंगा टेम्बोली की तरफ से किया गया है। दीपेश मडवी, रुपेश मडवी को भी हम थैंक्स कहेंगे। बहुत खूबसूरत लाइट अरेंजमेंट, सभी चीज़ें यूनिक, क्योंकि ये चुनाव है। राजा नगर सेवक किंग मेकर नीलेश दादा चौधरी साहब का ये चुनाव है। वड़ाल देवी स्पोर्ट्स क्लब का ये चुनाव है। अमोल पाटिल का। बहरहाल दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं। देखिए राहुल भाई, इस तरह की जो स्थिति रहती है इस समय में, हमने पिछले 3 रातों में देखा है, एक ही बार इस तरह रन चेस हुए हैं। हालांकि ड्यू फॅक्टर बिल्कुल नजर नहीं आ रहा है मैदान में। जरूर सिद्दीकजी, तुम्ही चांगला उल्लेख केला. कारण काल देखील आपण लास्ट मॅच जी बघितली त्या देखील मॅचमध्ये शेलके ब्रदर्स पोगाव संघ बागफुटला राहील. त्या धावा चेस झाल्या नाहीयेत. ड्यू फॅक्टर नाहीये, मात्र जशी जशी रात्र पुढे जातीये त्या धावा चेस होत नाहीयेत. जरूर तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल हिंद केसरी बकासूरची जी रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. ज्या बैलांना अखंड महाराष्ट्र, अखंड देश गाजवला असा नवम हिंद केसरी बकासूर, याच्या मागे जरूर आमचे महेशदा पाटील यांची भरपूर मेहनत होती. आणि तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती काहीशे ते दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील. बकासूर, राहुल ये बताइए, बकासूर के रेस में आपने अब तक कितने बार कमेंट्री की? जरूर सिद्दीकजी, बकासूरचा जो खेळ आहे तो घाटावरचा जो आपण बघतो पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा आपण जो खेळ आहे तो वेगळा आहे. आणि मुंबईचा खेळ जो बिंजोडचा खेळ आहे, तिकडे 10 गाड्या एकत्र पळत आहेत आणि मुंबईमध्ये 2च गाड्या पळत आहेत. त्याच्यामध्ये बिंजोड आणि आपण बघतोय पारंपरिक मैदान याच्यामध्ये फरक आहे. आणि बकासूरचा जो खेळ आहे तो जास्तीत जास्त उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असतो. हा जास्तचा खेळ आपण मुंबईमध्ये कमी बघतो. अब ये कहना मुश्किल है कि राहुल वीर क्रिकेट के अच्छे कमेंटेटर हैं या फिर शर्तों के। जरूर सिद्दीकजी, मागचे 5 वर्ष मी मेहनत केलेली आहे या शर्यती खेळासाठी. जरूर कॉमेंट्री देखील आम्ही तुमच्यासोबत शिकतो. अजून आम्हाला चांगले प्रयत्न आहेत. मात्र शर्यतीकरिता मागची मी 5 वर्ष दिलेले आहेत आणि त्याचा पूर्ण अभ्यास, त्याचा अनुभव आज माझ्यासोबत आहे, म्हणून चांगलं काम करण्याचा प्रयत्न आहे. कई मेरे मित्र हैं, मैं जब डोंबिवली में कमेंट्री कर रहा था तो उन्होंने आपकी सराहना की थी कि अगर शर्तों में राहुल की आवाज़ आए तो ज़्यादा जोश आ जाता है। बहरहाल सीख तो मैं भी रहा हूँ और सीख आप भी रहे। बहरहाल दोनों भावेश बजागे और भाविक बजागे, भावेश पवार प्राइड ऑफ भिवंडी और प्राइड ऑफ ISPL हैं, और भाविक बजागे बीबी प्राइड ऑफ टाडाली हैं। पिछले मैच में 0 पे आउट हुए थे। भावेश बजागे ने शुरुआत बहुत बढ़िया की थी। गेंदबाजी के लिए शहबाज शेख गावदेवी कोलशेद की तरफ से लगा दिए गए। खेल की शुरुआत होती हुई 1:28 पे। इसके बाद बॉल आउट और उसके बाद फिर एक मैच। बॉल आउट में 7वीं टीम क्वालिफाई कर जाएंगी और बचे हुए मैच में 8वीं।
कल ठीक 11 बजे गोरसई बी, कैलाश स्मृति गोरसई बी और बामन डोंगरी का मैच रहेगा। पहली गेंद आगे बढ़ के ड्राइव किया, सीधा मिड ऑफ पे वाइडिश में 1 रन से खाता खुला यहाँ पर भावेश बजागे का। 1 रन से खाता खुला टीम वड़ाल देवी ताडाली का। भाविक बजागे सामना कर रहे हैं शहबाज शेख का। रिवर्स खेलने की कोशिश, बीट किया वहां पर, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं शहबाज शेख। ये देखिए बिल्कुल बल्ले के करीब से गेंद गई थी, आगे रखा था। विकेट टू विकेट आपल्याला सिद्धेशची बॉलिंग पाहायला मिळते। चांगला टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतो सेहबाजकडे। आणि जास्त गतीने चेंडू हाताला जात नाहीये, जास्त जास्त चांगली इकडनं लेन कुठे प्राप्त होईल त्याच्यावरती जास्त फोकस केलेल्या षटकामध्ये। शहबाज शेख सामना करेंगे भाविक बजागे, प्राइड ऑफ टाडाली। इस मरतबा घूम के मारने की कोशिश बल्ले के अंदर लगी थी, मुश्किल अवसर था, रन पूरा होता हुआ 2 पे पहुंचा है स्कोर। 2 रन अभी तक तो इस समय के जितने भी मैचेस हुए हैं उसमें 50 इज़ द मैजिक टोटल, लेकिन देखना है कि क्या इतिहास बदल देंगी अपने ही घरेलू मैदान पे वड़ाल देवी ताडाली। शहबाज शेख इस मरतबा फॉलिंग स्वीप खेलने की कोशिश, सवाल पूछा वहां पे अंपायर सहमत नहीं। अंपायर परेश महाजन बहुत मशहूर क्रिकेटर रह चुके हैं चेरोबा कोन के। देखिए अब कमेटी की तरफ से और नीलेश चौधरी साहब की तरफ से अनाउंसमेंट है कि तुरंत ही वीर बजरंग कारिवली के कैप्टन आपको आके नाम देना है और तुरंत ही श्री गणेश भड़ोडी अथवा आपका एक गेंदबाज कम कर दिया जाएगा। शहबाज शेख इस मरतबा इनसाइड आउट खेला है, इनफील्ड के ऊपर से गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला। इनसाइड आउट स्लीपर कव्हरने एक्स्ट्रा कव्हरला बीट करत असताना हा फटका पाहायला मिळाला। थोडासा प्रेशर होता तो आता नक्कीच थोडासा क्लिअर करत असताना चांगला फटका। ये ताडाली वालों का चिम म्यूजिक डांस, चौके से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है, कुल मिलाकर 6। भावेश बजागी के पास अच्छा अनुभव है क्योंकि BC4 क्रिकेट भी वो खेलते हैं और इस सीज़न में चैलेंज के लिए खेल रहे हैं, पिछले सीज़न में भी चैलेंज के लिए खेले। सामना करें शहबाज शेख का, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, ओ अटपटे अंदाज से खेला, आम बॉल था, 1 रन आता हुआ। 1 ओवर की समाप्ति, रन बने 7, बचे हुए 4 ओवर में 43 चाहिए। श्री गणेश भड़ोडी के कैप्टन, ऑर्गेनाइजिंग कमेटी कह रही है आपको तुरंत ही नाम देने के लिए आना है, और जतिन पाटिल वीर बजरंग कारिवली के कैप्टन। अजय पाटिल, मेरी आवाज़ आपके कानों तक आ रही होंगी। तीन गेंदबाजों के नाम देना और एक विकेट कीपर। आपने पिछले 3 रात में देखा है कि कोई भी मैदान में नहीं रहता है। इन खेल की शुरुआत होती भी दूर वाले छोर से गेंदबाजी की कमान हाथ में दी है कमल यादव के। कमल यादव सामना करेंगे भावेश बजागे। 4 ओवर में 43 चाहिए, आस्किंग रन रेट लगभग 11 को छू रहा है, रिक्वायर्ड रन रेट। कमल यादव इस मरतबा छोटी बैकलिप से गेंद को टर्न कर दिया, आउटफील्ड में गैप में गेंद ट्रैवल हो रही है, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 8 पे पहुंचा है। कमल यादव
थोड़ा सा बॉलिंग एक्शन अजीबो गरीब है। सामने की ओर से आते हुए इस मरतबा अपील होती भी, लेकिन अंपायर सहमत नहीं। लेग बाय, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है। इसके बाद बॉल आउट और आखिर में एक और आखिरी मुकाबला। नाइन फॉर 9 विकेट, चेसिंग अ टारगेट ऑफ 50। कमल यादव अब सामना करेंगे बैटर भावेश बजागे। कुल मिलाकर 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं। 1 रन बना रखा है भाविक बजागे ने। इस मरतबा फॉलिंग स्वीप खेलना चाहते थे वाइट। डूबते को तिनके का सहारा, बुढ़ते वाला कारी सा आधार। 1 रन से स्कोर 10 पे पहुंचा है। 10 फॉर 9 विकेट। कमल यादव, कुछ अजीब व गरीब उनका बॉलिंग एक्शन है। लगान फेम बोल्ड कर दिया है। स्वीप करना चाहते थे, भावेश बजागे आउट। अप्रतिम आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होती यादवकडनं आणि त्याचा फायदा देखील होत असताना तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती साईड अँगल अल्ट्रा स्लो मोशनमध्ये पाहायला मिळेल. सुपर बॉलिंग आणि तेवढा चांगला टेलिकास्ट प्रिंस मूवीचा. अप्रतिम. देखिए वीर बजरंग कारेवली टीम ने अपने 3 नाम दिए हैं, जतिन पाटिल, लैलेश नाइक और अगर सुजीत नाइक जिनकी बेटी की तबीयत खराब है पहुंचते हैं तो वो गेंद करेंगे, नहीं तो उनकी जगह पे विपुल नाइक करेंगे। विकेट कीपर है विशाल नाइक। श्री गणेश बड़ोडी के कैप्टन, आपको 3 नाम देना है बॉल आउट के लिए। नए बैटर मैदान में आते हुए प्रेमचंद्र। विवेन रिचर्ड की तरह उनकी कद काटी है। इस मरतबा खेलने की जरूर कोशिश की थी, वहां पर रन जरूर बना है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 1 विकेट। रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है। देखना है कि भाविक बजागे की अग्नि परीक्षा है, टीम के कैप्टन भी हैं। इस मरतबा ऑन ड्राइव किया है, कारपेट के जरिए आउटफील्ड में गेंद पहुंची है, 1 से ज़्यादा कुछ भी नहीं। स्टिल रन्स गेटिंग वेरी डिफिकल्ट। 12 रन 1 विकेट खोने के बाद 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। बड़े स्ट्रोक की जरूरत है और प्रेमचंद में वो क्षमता है उस शॉट को खेलने की। सामने की ओर से आते हुए प्रेमचंद को टर्न कर दिया ऑन साइड में। 1 रन। सिंगल से काम नहीं चलेगा। श्री गणेश बड़ोडी के जो बॉलर हैं अश्विन पाटिल, अजय पाटिल और पीयूष पाटिल, जबकि कीपर रहेंगे विनोद पाटिल। दो ओवर की समाप्ति, रन केवल बने हैं 13। बचे हुए 3 ओवर में अब 37 चाहिए। 12.33 हर ओवर के बाद सेंसेक्स आस्किंग रन रेट का बढ़ता हुआ। यहाँ से पंची को जब उड़ान भरनी होती है तो अपने बाजुओं को खोलता है और बल्लेबाज को अगर उड़ान भरनी होती है तो अपने परों को खोलता है। टाइगर ऑफ टेमगर मशहूर नाम है।
सतीश चौधरी भी ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं। समय में आपको मालूम है कि स्टॉप वॉच, देखिए टेनिस क्रिकेट को एक से बढ़ के एक शो दिए। कल प्रेम ने जो शॉट लगाया था और मराठा पंजाब के सामने जॉली ने जो चेस किया था वो टाइगर ऑफ टिमगर के ही शो में किया था 2016 में नाना कप में। शहबाज शेख कंटिन्यू। टाइगर ने काफ़ी सराहना की है सतीश चौधरी ने, नीलेश चौधरी साहब की। पैर नहीं चले थे, जगह से ड्राइव लगाना चाहते थे। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। खड़े खड़े खेले थे प्रेमचंद। शहबाज शेख लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, प्रेमचंद को हल्के हाथों से स्टीयर किया, एक से ज्यादा कुछ भी नहीं। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रनों पे पहुंचा है एक विकेट गंवाने के बाद। 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट, थर्ड ओवर इन प्रोग्रेस। Runs getting still very difficult for batting side. The bowling has been terrific and fielding has been outstanding. Wicket to wicket bowling so far, no room for batsmen. शहबाज शेख, क्या कमाल की गेंद है, क्या कमाल की गेंद है। भाविक के बल्ले के सामने से घुमाया उन्होंने। ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन में कमाल की गेंद की थी शहबाज शेख ने, बिल्कुल सामने से घुमाया। बल्लेबाज के जब सामने से गेंद घूमती है तो उसका फुटवर्क थोड़ा टेंटेटिव हो जाता है। ये कटर थी लेकिन ज़्यादा कटी वाइड, तुरंत ही रिव्यू लिया है फील्डिंग साइड ने। अंपायर के फैसले को चैलेंज किया है। हमारे तीसरे अंपायर रमीज रईस है। अतिरिक्त उछाल भी था गेंद में। फेयर डिलीवरी। क्या बॉलिंग कर रहे हैं अब तक शहबाज शेख ने 10 गेंदों में केवल 8 रन दिए, माना कि उनको विकेट नहीं मिला है। ये स्विच हिट किया है और गेंद निकल गई है कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। भाविक बजागे ने भी कह दिया है कि सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। इस चौके की मदद से थोड़ा सा मैच को शुरू करने की कोशिश जरूर प्रयत्न करणं गरजेचं आहे, कारण का आता बघतो आपण या मॅचमध्ये थोडासा दबाव येत चालले आणि तो दबाव जर दूर करायचा असेल तर काही मोठे फटके रिस्क घेणं गरजेचं आहे। 18 रन हो चुके हैं, 1 विकेट गिरा है और ओवर नंबर 3 चल रहा है। लक्ष्य है पूरे 50 का। पहला अटैकिंग स्ट्रोक का कप्तान भाविक बजागे के बल्ले से आता हुआ। शहबाज शेख लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स जाते हुए फिर रिवर्स खेला है, अब की बार फंस गए हैं। शॉट थर्मेन पे खिलाड़ी था, आउट हो गए भाविक बजागे। चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, विकेट टू विकेट बॉलिंग शहबाजने आतापर्यंत केलेली आहे। या दुसरा देखील त्याच्या स्पेलमध्ये इम्प्रेस नाही केलेलं आहे आणि बाकफुटला थोडंसं बघतो आपण टीम तडाली या मॅचमध्ये। 18 धावा स्कोर विरुद्ध 2 विकेट गेलेल्या आहेत। ड्रिंक्स ब्रेक मैदान पे 12वें खिलाड़ी आप पानी लेके जा सकते हैं। शहबाज शेख ने 2 ओवर के 12 रन दिए, 1 विकेट लिया। 3 ओवर की समाप्ति के बाद 18 बने, 2 विकेटों के नुकसान पे 2 ओवर में एक ही चारा रह गया है वड़ाल देवी ताडाली के पास, करो या मरो, डू और डाई।
जरूर तुम्हाला हिंद केसरी बकासूर टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळेल आणि या बैलाची चर्चा आपण सातत्यानं बघतो, अखंड महाराष्ट्रभर पाहायला मिळते. खिल्लार जातीचा हा बैल आपण बघतो, ज्या ज्या मैदानामध्ये गेलाय त्या मैदानामध्ये या बैलानं कामगिरी चांगली केलेली आहे. म्हणून तर बघतो आपण या बैलाचे फॅन महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अखंड देशभर आहेत. कारण का बकासूरला पाहण्यासाठी जी गर्दी आपण बघितली, त्याचे फॅन आपण बघितले. एका दिवसामध्ये जो कारनामा केलेला सिद्दीकजी, तो दुसऱ्या दिवसामध्ये देखील तोच कारनामा केलेला आहे. म्हणजे 100 गाड्यामध्ये पळणं सोपं गोष्ट नहीं है. बिल्कुल ड्रोन कैम की मदद से भी बताया जा रहा था कि इस तरह दूर रोड पर गाड़ियां भाग रही है और ये बकासूर जब उसकी ग्रैंड एंट्री हुई थी. जरूर या बैलाचं रिकॉर्ड ब्रेक करणं एवढं इझी जाणार नाही आहे. वन ऑफ द ग्रेट बैलगाडी क्षेत्रातील हा जरूर देव आपण म्हणू शकतो बकासूर, आणि तो आपण आज बघितला टेलिव्हिजन सेटवरती. त्याच्या मागे भरपूर मेहनत आमचे सन्माननीय विद्यमान महेश शेठ पाटील आणि त्यांची पूर्ण टीम, निलेशजी आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं होतं. रवि राणा को मोर्चे पे लगाया गया. अब एक ही चारा रह गया है, वड़ाल देवी ताडाली के पास, हिट आउट और गेट आउट, क्योंकि 12 गेंदे और 32 रन. रवि राणा सामना करेंगे प्रेमचंद नॉन स्ट्राइक पर. प्रेमचंद सामना करें रवि राणा का. समय ज़्यादा ले रहे कुलशेत टीम. अमर ठाकुर नॉन स्ट्राइक पे है. रवि राणा पहली गेंद, घुटना टेक और सिक्सर देख. या फटक्यांची गरज आहे वराल देवी स्पोर्ट्स तराली टीमला. या फटके असे जर आले तर मॅच बनवू शकेल. अजूनही मॅच ऑन आहे आणि सुरुवात झालेली या मॅच मध्ये आता आपण म्हणू शकतो. संतोष पाटिल फेम टीम है कुलशेत और उन्हीं के सामने डांस चल रहा है. अब 6 रन, बढ़िया स्लॉक स्वीप किया था फुल टॉस गेंद को. अब इक्वेशन है कि 11 गेंदों में 26 रन चाहिए. क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है और इंसान की तकदीर बदलने में भी समय नहीं लगता है. सिर्फ रिस्क आपको लेना है. रिस्क वही लेता है जो बहादुर रहता है. किस्मत भी बहादुरों के कदम चूमती है. रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है. रिक्स रिक्स तो वहां पे लेना है. मग इकडे देखील रिक्स घ्यावी लागेल. मॅच जिंकायचं असेल तर रिक्स घ्यावी लागेल आणि प्रेम करायचं असेल तर रिक्स घ्यावी लागेल. ये तजर्बा आपके पास है, हमारा दौर तो चला गया. 24 रन 2 विकेटों के नुकसान पर. रवि राणा फिर घूम के मारा है, पीछे प्रोटेक्शन नहीं है. 4 रन. रवि राणा तू नहीं जाना, ये कह रहे प्रेमचंद. जरूर राणावरती आक्रमण सुरू केलेलं आहे राणाजी. आणि आता मात्र राणाजीची जरूर इकडं मैदानाच्या आतमध्ये धुळाई सुरू झालेली आहे. आक्रमणाला सुरुवात केलेली आहे वरादेवी स्पोर्ट्स ताडाली टीमनं. शायद प्रेमचंद फिर कहेंगे कि रवि राणा आ जाना. डगआउट में अब थोड़ी सी खुशी देखी जा रही है क्योंकि गेंदें बची है 10 और रन चाहिए 22. पिछला मैच एक तरफा था, फंस गया. ये मैच एक तरफा लग रहा था, ये भी अब फंसते ही जा रहा है. रवि राणा, क्या मौसम है सुहाना, ये भिंगड़ी है. 6 रन. आक्रमणाला सुरुवात झालेली आणि बघतो आपण ताडाली टीमचे समर्थक आता आनंदित आहेत. त्यांना माहिती की इकडनं प्रेमचंद आक्रमणाला सुरुवात केलेली आहे आणि राणाजी थोडेसे बाग फुटले आहेत. विवेन रिचर्ड के नाम से जाने जाते हैं टेनिस क्रिकेट में और वहीं कुछ उनकी कद काटी भी है. राणा ने ऐसी गेंदबाजी की है कि
कप्तान कहेंगे फिर ना आना। ये क्रिकेट है, ये देखिए एंजॉयमेंट। अब गेंदें कितनी बची है? 9 और रन चाहिए 16। एकाएक सेंसेक्स गिरता हुआ। देखिए आप सेलिब्रेशन करें, ताड़ाली के समर्थक सिर्फ कुर्सियां बचाए। रवि राणा अब तक गेंद को पिच ही नहीं कर पाए, एक पिच की तो ऑफ ट्रैक। रवि राणा रिवर्स खेला है, ये भी गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। नीलेश पाटिल तो बकासुर के साथ भी इतने नहीं नाचे थे जो इस शॉट पे नाचे। ये चौधरी साहब को दिखाया जा रहा है, मैन बिहाइंड शो, राजा नगर सेवक, किंग मेकर, कमाल का सक्सेसफुल। अब 8 गेंदे और कितने? 12 बच गए। 12 इस ओवर में कोलशेत के बच गए 12। संतोष पाटिल, बॉम्बे कॉटन स्पॉन्सर ये टीम है जो इस वक्त फील्डिंग कर रही। ये भाइयों की एवन जोड़ी, लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, फिर स्वीप करने की कोशिश, 1 रन बना, दूर से खिलाड़ी पहुंचे, 1 से ज्यादा कुछ भी नहीं। अब गेंदे बची है 7 और रन चाहिए 11। मैच खत्म नहीं हुआ है, मैच खत्म नहीं हुआ है। पिछला मैच आप देख चुके हैं, उससे पहला मैच देख चुके हैं, उससे पहला मैच भाविक ने जो जीताया वो भी आपने देखा था। लेकिन क्या बल्लेबाजी कर रहे हैं प्रेमचंद। रवि राणा स्लॉक किया है, गेंद निकल गई है, 6 रन। ये देखिए नीलेश पाटिल जब डांस कर रहे थे तो वीआईपी पे नीलेश चौधरी साहब मुस्कुरा रहे थे। अब कितनी गेंदें और कितने रन? खरबूजे को देख के तरबूजा भी लाल हो गया। और अमर ठाकुर ने मानो ऐसा शॉट खेला कि चाय से ज्यादा पतीली गरम। क्या शॉट खेला है, भिंगड़ी भिंगड़ी शॉट था, और गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड सम 6 रन। देर रात टाडाली में जश्न चलता हुआ। गेंदे बची 6 और रन चाहिए 5। ये देखिए टाडाली के समर्थक ढोल ताशे के साथ। आज तो ना खुद सोएंगे ना किसी को सोने देंगे। 6 गेंदे 5 रन। लेकिन इस तरह का जो इक्वेशन रहता है वो बल्लेबाजों को कंफ्यूज करता है। क्या बड़ा शॉट खेल के मैच फिनिश करे, क्या सिंगल डबल खेले? अगर आपको 15 के ऊपर बनाना है तो बल्ला चलाना है। बहरहाल 2 अच्छे बैट्समैन है पिच पे, और प्रेमचंद को अगर 1 गेंद मिल गई ना तो काम तमाम। स्ट्राइक पर है और गेंदबाजी अमित गोसावी आए हैं, हालांकि हमेशा ओपन भी करते हैं। अमित गोसावी, पहली गेंद बढ़िया गेंद, कट के अंदर की जानी भाई। पहली मर्तबा लूज शॉट खेला है प्रेमचंद ने। 5 गेंदे 5 रन। अब तक सब कुछ हुआ है धर्मराजा चषक में, अगर नहीं कुछ हुआ है तो सुपर ओवर। क्या कहते हैं राहुल, होऊन जाऊं दे? जरूर होऊन जायलाच पाहिजे। 5 बॉल 5 ची गरज आहे, मात्र ताडालेवाले सांगत असेल की असं नको। अमित गोसावी सामना करेंगे प्रेमचंद। स्लॉक कर दिया है, गेंद मैदान के
बाहर। इस मैच को जीत लिया है वड़ाल देवी टाडाली ने। मैन ऑफ द मैच प्रेमचंद। ये देखिए मैदान में कुर्सी डांस चलता हुआ। आप सबको निकल जाना है। मैन ऑफ द मैच प्रेमचंद और भाविक 3 गेंदबाज। देखिए नीलेश दादा चौधरी साहब कह रहे हैं आपने जश्न मनाया, सभी को बाउंड्री के पीछे। प्रेमचंद आपको आना है मैन ऑफ द मैच। और बॉल आउट के लिए भाविक बजागे आपके 3 गेंदबाजों के नाम और 1 विकेट कीपर का नाम। तो बॉल आउट की जब शुरुआत होंगी प्रेमचंद को मैन ऑफ द मैच हम देंगे। आइए राहुल भोईर बॉल आउट के लिए। चला आपण अगोदर मॅन ऑफ द मॅच देऊया, त्याच्यानंतर आपण बॉल आउटला लगेचच सुरुवात करूया. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. फक्त 3 तुमचे असणार आहेत. बॉलर, 1 विकेट कीपर, आमचे 2 ऑफिशियल अंपायर आणि 2 आमचे मॅनेजमेंट टीमचे तिकडे असतील सदस्य. प्लीज बाकी कोणीही मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाही.